त्रिविज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गेली काही दिवस आपण सातत्यानं पाहत आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातला संपूर्ण मराठा समाज एकवटला आणि या मराठा समाजाने आम्हाला आरक्षण द्या ही एकमेव मागणी घेऊन हे आंदोलन केलं. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या जनतळाला जो हात घातला, जी साथ दिली, त्याला निश्चितपणे एक संघ प्रतिसाद लाभला आणि त्यामुळे एक संघ आंदोलन उभं राहिलं. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आणि सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली. या सर्वपक्षीय बैठकीमध्ये तातडीने एक ठराव घेण्यात आला, ज्यामध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांच्या सह्या देखील घेण्यात आल्या. या ठरावामध्ये मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकेल असं आरक्षण देण्याच्या संदर्भातला जो ठराव झाला, त्यासाठी जी कायदेशीर पूर्तता करावी लागेल, त्यासाठी वेळ लागेल, तो योग्य वेळ देण्याची भूमिका घेण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं यासाठी त्या सर्वपक्षीय ठरावामध्ये विनंती करण्यात आली आहे आणि मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जी काही कायदेशीर पूर्तता आहे ती करण्यासाठी आता यापुढे पुन्हा सुरुवात होईल आणि त्यासाठी योग्य वेळ द्यावा अशी मागणी केली. सर्वात महत्वाचं, मराठा आरक्षणाच्या निमित्तानं आरक्षण ही बाब सामाजिक न्यायासाठी आवश्यक असते. मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही समाज गटाचा किंवा समाज प्रवर्गाचा विरोध नाही. SC असेल, ST असेल, या प्रवर्गाचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. ओबीसींच्या संदर्भात ओबीसींचं जे म्हणणं आहे की ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी ओबीसींची भूमिका आहे आणि मराठा समाजाची भूमिका, मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जी भूमिका उभी राहिली, ती भूमिका अशी आहे की मराठा समाजाला सामाजिक मागासवर्गीय घोषित करणं. आतापर्यंत आयोग असतील, वेगवेगळे कायदे असतील, या सगळ्या संदर्भामध्ये मराठा समाजाला सामाजिक मागासलेला सिद्ध करण्यात सरकारला वेळोवेळी अडचण आली आणि त्यामुळे आता ही नवी मागणी की जे मराठा आहेत त्यांना सरसकट कुणबी म्हणा आणि त्यांना कुणबी असण्याचं प्रमाणपत्र द्या, आणि यामध्ये ओबीसी आणि मराठा यांचा एकमेकांना तो विरोध आहे. आता या विरोधाच्या संदर्भामध्ये ओबीसींचं म्हणणं आहे की आम्ही आमचं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो. मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्ही पूर्वाश्रमीचे कुणबीच आहोत, तर त्यामुळे आम्हाला कुणबी समजून कुणबीचं सर्टिफिकेट देऊन आमचं आरक्षण देण्यात यावं. आता हा दोन्ही समाजातला एक वाद असला तरी या वादाचं स्वरूप हे उत्स्फूर्त आहे की राजकीय पद्धतीने हे उभं करण्यात आलं आहे, हा एक वादाचा एक वेगळा विषय आहे किंवा हा चर्चेचा एक वेगळा मुद्दा आहे. परंतु आरक्षणाच्या निमित्तानं या देशातल्या जाती व्यवस्थेमधला जो एक सर्वात महत्वाचा जो भाग असतो की जाती व्यवस्था ही विचार करताना नेहमी असा विचार करते की माझ्यापेक्षा हा खालचा आहे, मी त्याच्यापेक्षा वरचा आहे. जातींची अहंगड रचना, जातीची क्रमिक असमानता जी आहे रचनेची, ती रचना जातीच्या व्यवहारामध्ये, मानसिकतेमध्ये कायम काम करते आणि जाती व्यवस्थेमध्ये जात जो विचार करते की मी इतर जातीपेक्षा वरचा आहे. परंतु सामाजिक आरक्षणाच्या प्रश्नावर कोणताही समाज आता या भूमिकेवर आलेला आहे की जातीच्या अहंगडापासून आम्ही मुक्त आहोत, आम्ही आता खालच्या समूहाच्या जाती प्रवर्गात आहोत, त्यामुळे आमचा सामाजिक न्याय करण्यात यावा. सर्वात महत्वाचं, आरक्षणाच्या मुद्द्याने जातीय अहंगड किंवा जातीय अहंकार भारतीय समाजातला हा निश्चितपणे खाली करण्यामध्ये, कमी करण्यामध्ये किंवा जितका खाली आणता येईल तितका आणण्यामध्ये एक भूमिका निभावली आहे. तर या अर्थाने जर आपण पाहिलं तर मराठा समाजाने केलेला हा विचार किंवा मराठा समाजाची ही विचार करण्याची पद्धत
निश्चितपणे स्वागतार्ह आहे. 2016 आणि 17 या दरम्यान देखील मराठा समाजाची आंदोलनं झाली. पण या मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये प्रामुख्यानं 2016च्या आणि 17च्या आंदोलनामध्ये ॲट्रॉसिटी रद्द करण्याची किंवा शिथिल करण्याची मागणी होती. आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये जातीय दृष्ट्या मराठा समाजाची एक मानसिकता ही अशा प्रकारची होती की ती वरच्या स्तरावरून ती विचार करणारी होती. परंतु आज जे आंदोलन झालं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून, यामध्ये अन्य कुठलाही विषय नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्या ही एकमेव मागणी, आणि म्हणून ही सामाजिक दृष्ट्या आलेली ही मागणी आणि जातीय रचनेतील त्यांचा विचार हा निश्चितपणे स्वागतार्ह आहे. परंतु या अनुषंगानं मराठा समाजात म्हणजे यापूर्वी 2014च्या पासून तर 2019 पर्यंत महाराष्ट्रामध्ये जे अनेक मोर्चे झाले, अनेक सामाजिक प्रवर्गांना रस्त्यावर यावं लागलं. त्यामध्ये ओबीसींचा क्रांती मोर्चा आला, SC STंचा क्रांती मोर्चा आला आणि मराठ्यांचाही क्रांती मोर्चा आला, मराठा समाजाचाही क्रांती मोर्चा आला. परंतु या क्रांती मोर्चाच्या दरम्यान सामाजिक न्यायाच्या मागणीपेक्षा किंवा सामाजिक न्यायाचा विचार करण्यापेक्षा आपापल्या प्रवर्गांच्या आरक्षणाच्या संदर्भातलं ते वाचवणं आणि सामाजिक एक प्रकारचा तणाव तो निर्माण झाला होता. आणि तो तणाव निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यापूर्वी अशा प्रकारचा सामाजिक तणाव यापूर्वी कधी निर्माण झाला नव्हता. तो 2014 ते 2019च्या दरम्यान का निर्माण झाला याची पार्श्वभूमी सामाजिक पातळीवर तपासली पाहिजे की राजकीय पातळीवर तपासली पाहिजे, हे देखील आज आव्हान आपल्या समोर आहे. मधल्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या 2.5 वर्षाच्या सत्ता काळात आणि आता नंतरच्या या 1.25 वर्षाच्या सत्ता काळामध्ये या दरम्यानही आपल्याला या सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमींची तपासणी निश्चितपणे करावी लागेल, केली पाहिजे. कारण सामाजिक तणाव निर्माण होण्याचा काळ हा एखाद्या राजकीय पक्षाच्या दृष्टीने किंवा राजकीय सत्तेच्या दृष्टीने काही फायद्याचा किंवा तोट्याचा होऊ शकतो का, त्या दृष्टीनं सामाजिक आंदोलन उभी करण्याचा प्रयत्न केला जातो का, ही देखील पार्श्वभूमी आता महाराष्ट्राने आणि महाराष्ट्रातल्या तमाम प्रवर्गांनी तपासण्याची गरज आहे. कारण गेल्या काही काळापासून मराठा समाजाची आरक्षणाची मागणी होत असली, ती न्याय्य असली, तिचं समर्थन करता आलं असलं, तरीही मराठा समाजाचा राजकीय दृष्टिकोनातून वापर होऊ पाहतो आहे का? मग हा वापर नेमका कसा होऊ पाहतो आहे? म्हणजे ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामध्ये या प्रश्नाला घेऊन काही तणाव निर्माण होतो का? तर हा तणाव नाही. म्हणजे एक प्रकारे ओबीसी आणि मराठा यांचं राजकीय जी भूमिका आहे, ती राजकीय भूमिका कायम राहण्यासाठी या दोन प्रवर्गांना एकमेकांपासून लांब ठेवण्याचा यामध्ये उद्देश आहे का? किंवा राजकीय दृष्ट्या अशी भीती व्यक्त मराठा समाज आरक्षण मागत असेल तर ओबीसी प्रतिकारासाठी किंवा आपल्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी उभा राहतो, म्हणून यांच्यामधलं राजकीय विभाजन करता येऊ शकतं का? हा काही दृष्टिकोन राजकीय पक्षाचा किंवा सत्तेचा असतो का? तर सामाजिक न्यायाच्या दृष्टीने जर विचार करायचा असेल तर या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला विचार केला पाहिजे. आणि म्हणून आज मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जे आंदोलन होत आहे, तर निश्चितपणे कोणतंही आंदोलन सामाजिक न्यायासाठी असेल त्याचं स्वागत आहे. परंतु ते आंदोलन हिंसाचार उभं करत असेल किंवा हिंसाचाराने ते पुढे जात असेल तर त्याचं समर्थन समाजातला कुठलाही घटक करू शकत नाही, सत्तेतला कुठलाही घटक करू शकत नाही आणि समाज व्यवस्थाही त्याचं समर्थन करू शकत नाही. आणि त्यामुळे एकंदरीत कुठलाही हक्क आपल्याला मिळवताना लोकशाही मार्गाने आणि अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करावा लागतो. हे जगाच्या तमाम कोणत्याही इतिहासातून आपल्याला त्याची दखल घ्यावी लागते. मानवी समाज हा संख्याबळाने ज्या प्रदेशामध्ये विभागामध्ये जास्त असतो त्या ठिकाणी तो आपलं सामर्थ्य सामाजिक किंवा अशांतता सामाजिक अन्याय करण्यासाठी वापरतो का, की सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी वापरतो का,
हे देखील जगाच्या इतिहासात आपण तपासलं पाहिजे. मानवी समाज समूहाने सुसंस्कृत पद्धतीने आपली आंदोलनं आणि सामाजिक न्यायाच्या पद्धतीनं शांततेनं कोणतीही आंदोलनं केली तर त्याला दीर्घकाळ ते लढता येतं, त्या लढ्याला यश येतं, त्या लढ्याला जनतेची सहानुभूती लाभते, जनताही त्याचा एक प्रकर्षाने विचार करतं. आणि म्हणून या मराठा आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भात राजकीय पक्षांनी ज्या तातडीनं आज बैठक घेतली, सर्वपक्षीय त्यांनी ठराव घेतले, त्या ठरावाचं निश्चितपणे महाराष्ट्राचा सर्व समाज प्रवर्ग स्वागत करेल. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका ही या राज्यातल्या प्रत्येक समाज वर्गाने घेतलेली आहे. या संदर्भामध्ये खास करून यापूर्वीचा जो आरक्षणधारी वर्ग आहे, खास करून SC आणि ST यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला यापूर्वी कधीही विरोध केलेला नाही. राहिला प्रश्न ओबीसींचा, परंतु ओबीसींचे विचारवंत नेते कार्यकर्ते यांनी आतापर्यंत जे विचार मांडलेले आहेत, त्यांनी हे विचार मांडताना एवढंच म्हटलंय की आमच्यामधून आरक्षण न देता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. आणि मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्हाला आता ओबीसी म्हणून, कुणबी म्हणून सरसकट प्रमाणपत्र द्या आणि आम्हाला आरक्षण द्या. तर दोन्ही समाजांमधला हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा आपल्या एकाला आरक्षण वाचवण्यासाठी आणि एकाला आरक्षण मिळवण्यासाठी हा मुद्दा तणाव निर्माण करणारा ठरू नये, तणावग्रस्त होऊ नये, हे निश्चितपणे महाराष्ट्राला अपेक्षित आहे. परंतु याही पलीकडे राजकीय पक्षांना या दोन प्रवर्गांमधला राजकीय विभाजन किंवा राजकीय ध्रुवीकरण अपेक्षित आहे का? ते अपेक्षित असेल तर त्यामागच्या राजकीय भूमिका आता महाराष्ट्राच्या जनतेने निश्चितपणे तपासायला हव्यात. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी या देशाच्या संसदेमध्ये कायदा व्हावा. नव्या कायद्यामध्ये मागासवर्गीय, सामाजिक मागासवर्गीय ठरवण्याचे काही निकष नव्याने काही आणता येतात का? त्या संदर्भात त्यावर चर्चा व्हावी. आणि या संदर्भामध्ये सध्याच्या महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय राजकारण्यांनी देखील जी मोघम चर्चा ठेवली आहे की कायदेशीर बाबी पूर्तता करू, तर ही पूर्तता, कायदेशीर बाबींची पूर्तता काय नेमकी करू, हे देखील पारदर्शीपणे आता मराठा समाजाच्या समोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मांडायला हवं. त्यासाठी कशी पूर्तता करावी लागेल, काय करावं लागेल, हे एकदा मांडणी याची स्पष्टपणे जर झाली तर वारंवार या संदर्भामधले मराठा समाजाचीही एक प्रकारे फसवणूक होणार नाही. केवळ त्यांना आशा दाखवून त्यावर त्यांची आंदोलनं किंवा त्यांच्या भूमिका पुढे रेटत नेऊन एवढ्यावरही ते चालणार नाही. तर सर्व पक्षीयांनी आणि खास करून सत्ताधारी पक्षांनी या संदर्भातली ठोस उपाययोजना नेमकी काय आहे, कशी आहे आणि कसं आरक्षण मिळेल, त्यासाठी काय करावं लागेल, हे ठोसपणे मांडायला हवं, पारदर्शीपणे समाजासमोर यायला हवं. केवळ आशेने एखाद्याला झुंजवत ठेवणं ही प्रक्रिया आता सभ्य समाजाच्या अनुषंगाने योग्य नाही. आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण देण्यासाठी सरकारने काय करायला हवं आणि काय करणार आहे हे आता निश्चितपणे मराठा समाजासमोरच नव्हे तर तमाम महाराष्ट्राच्या नागरिकांच्या समोर ठेवायला हवं. ही देखील आज महाराष्ट्राच्या नागरिकांची अपेक्षा आहे. मराठा समाजाला आरक्षण येत्या काळात लवकरात लवकर मिळो या शुभेच्छांसह आजचा हा व्हिडिओ इथंच थांबतो. आपल्याला आवडला तर शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.